तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालयात 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली। यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। गेल्या वर्षी विद्यालय स्तरावर झालेल्या विविध शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना या निमित्ताने रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमासाठी मान्यवरांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आणि हॉकी खेळाप्रती मेजर ध्यानचंद यांचे असलेले समर्पण अधोरेखित केले। मेजर ध्यानचंद यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिल्याने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। या निमित्ताने शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये खो खो, कबड्डी, लंगडी, लगोरी, बुद्धिबळ, कॅरम आदी खेळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती देण्यात आली। या प्रसंगी प्राचार्य थोटांगे तर सचिव गोपाल रहाटे, क्रीडा शिक्षक सुधीर मानकर, ज्येष्ठ शिक्षक विजय राजनकर यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। एका इव्हेंटला, एका गोष्टीला, एका खेळाला, एका कलागुणाला, एक जी कला आपल्या अंगात असेल तिला जरी जोपासलं तरीही आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही प्रगती करू शकतो। नुकतीच आषाढी वारी झाली, पाहिली का तुम्ही टीव्हीवर आषाढी वारी? त्या आषाढी वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर एवढ्या अंतरात एका मुलीने, रोज एकाच मुलीने जिथं जिथं संत ज्ञानेश्वरांची पालखी जाईल, दिंडी जाईल, तिथं तिथं रोजभर रांगोळ्या काढत गेली। तिच्यासाठी आळंदी देवस्थानने एक ट्रक भर रांगोळी स्पेशल तिच्यासाठी होती। एक गाडी आणि तिचा तो ट्रक, त्याच्यामध्ये रांगोळी, ती बसलेली, ती पालखीत जिथून जाईल तिथं तिथं ती रांगोळ्या काढत होती। म्हणजे तिने फक्त रांगोळीच्या अलग लक्षात, म्हणजे आपल्या अंगी जर एक कलागुण असेल तर त्या कलागुणाला जगावं लागतं, तितका वेळ द्यावा लागतो, तितकं समर्पण करावं लागतं, तितकं त्याग करावा लागतो आणि तेव्हा तो कलागुण आपल्याला एका विशिष्ट पातळीवर नेऊन ठेवतो। जेव्हा आपण कलागुण आत्मसात करतो, सोबतच आपल्याला शिक्षण सुद्धा घ्यायचं असते। म्हणून शिक्षणासोबतच क्रीडा प्रकारामध्ये इतर जे काही तुम्हाला जमत असतील ते क्रीडा प्रकार जर तुम्ही आत्मसात केले तर तुमच्या जीवनाचा नक्कीच विकास होईल, प्रगती होईल, तुमच्यासह तुमच्या कुटुंबाची सुद्धा प्रगती होते। बघा, मानकर सरांनी सांगितल्याप्रमाणे लाल मातीतील कुस्ती म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर या साईडला लाल मातीतील कुस्ती खेळल्या जाते। पैलवानांची अंगाला तेल लावून केली। त्या कुस्तीतील पहिले मल्ल फाशाबा जाधव आणि त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारचा क्रीडा पुरस्कार सुद्धा आहे आणि तो क्रीडा दिन महाराष्ट्र सरकारचा। मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर, आपल्या राष्ट्रीय पातळीवर जर हॉकीमध्ये कोणी जादू केली असेल तर ते हॉकीचे जादूगार कोण आहेत? मेजर ध्यानचंद। आणि म्हणून त्यांच्या जयंती निमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलो, त्यांची जयंती साजरी करत आहोत। तर क्रीडा प्रकार, आता नुकतेच क्रीडा सुद्धा आपल्या चालू आहे, क्रीडा सप्ताह चालू आहे, महाराष्ट्र शासनाचा शालेय स्तर क्रीडा स्पर्धा सुरू आहे। त्यामध्ये सुद्धा आपण भाग घ्यावा आणि आपल्यात असलेला कलागुण शिक्षकांच्या नजरेत आणावा, जेणेकरून तुम्हाला कुठला खेळ चांगला जमतो ते शोधल्या जातं आणि तुम्हाला तिथून मग तालुका स्तर, सध्या आपला तालुका स्तर चालू आहे, त्यानंतर जिल्हा स्तर म्हणजे जिल्ह्यावर जाता येते, त्यानंतर मग विभागीय स्तर लागतो म्हणजे 5 जिल्ह्यांचा, त्यानंतर मग राज्य स्तर लागतो, मग राष्ट्रीय स्तर लागतो।